सर्वांना धक्का बसेल असा प्रकार आज धुळ्यात समोर आलाय। धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देहुरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी शहरात चालत असलेल्या कॅफेंवर धडक कारवाई केली। या कारवाईत 18 मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्त मंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील अनेक कॅफेंवर अचानक आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये छापा टाकत पडद्याआड अश्लील चाळी करणाऱ्या तरुण-तरुणींना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भरवस्तीत चालवण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेंवर पडदे लावून तयार केलेले छोटे-छोटे कंपार्टमेंटमध्ये कॉलेजचे मुले अश्लील चाळी करत असतात, अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देहुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे। अधिक माहिती धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली, सर्व सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली। तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात, अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्यात। एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं, हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतोय आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या